तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला. आजही आपल्याला मराठी मधला एक महत्त्वाचा टॉपिक घ्यायचा आहे. तर याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. तर बघा मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे शब्दाच्या जाती. आता शब्दाच्या जाती म्हटलं तर व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हटल्या जाते. व्याकरणात जे शब्दाचं मूळ रूप आहे त्याला म्हटल्या जाते प्रकृती. त्यास प्रत्यय जोडून बदल केल्यास त्याला विकृती म्हटल्या जाते. जर त्याला आपण प्रत्यय लावला आणि बदल झाला त्यामध्ये तर त्याला विकृती म्हटल्या जाते. पण प्रत्यय जोडून जर तो शब्द वाक्यात वापरला तर त्याला पद म्हणते. प्रत्यय जोडून जर तो शब्द वाक्यात वापरला तर त्याला काय म्हटल्या जाते? पद. मग आता शब्दाच्या जाती तर 8 आहे. 8 जाती विकारी आणि अविकारी याच्यामध्ये विभागलेले आहे. मग शब्दाच्या 8 जाती आहेत, त्यामध्ये विकारी ज्याला आपण सव्यय म्हणतो, विकारी सव्यय, ज्यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो. लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्याला आपण सव्यय किंवा विकारी म्हटल्या जाते. मग असे कोणते आहे 8 पैकी? तर एक आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद असे आपले 4 आहे. आता पुढचे 4 आपले अव्यय आहे. पुढचे 4 आहे आपले अव्यय, त्याला आपण अविकारी म्हणतो. पुढचे 4 अव्यय आहे त्याला अविकारी म्हणतो. लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही त्याला आपण अव्यय म्हणतो. मग अव्यय किती आहे? तर क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. हे आपल्या शब्दाच्या 8 जाती आहे. तर 4 विकारी आहे आणि 4 अविकारी आहे. मग 4 अविकारी विकारी कोणते आहे? तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे आहे आपल्या विकारी. आणि अविकारी आहे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आपल्याला शब्दाच्या 8ही जाती पाहायचं आहे. तर शब्दाच्या 8 जातीपैकी आपल्याला पाहायची आहे नाम ही पहिली जात. तर नाम म्हणजे काय? तर सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. सृष्टीतील कोणताही घटक, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा जो शब्द असतो त्याला नाम असे म्हणतात. मग नामाचे मुख्य प्रकार 3 आहे. नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत. तर मित्रांनो, आपण नाम पाहत होतो. तर नामाचे मुख्य 3 प्रकार आहे. नाम व त्याचे मुख्य 3 प्रकार. मुख्य 3 प्रकार कोणते आहेत? तर एक आहे सामान्य नाम, दुसरं आहे आपलं विशेष नाम आणि तिसरे आहे भाववाचक नाम. आता सामान्य नामाचे म्हणजे नामाचे मुख्य 3 प्रकार. मग सामान्य नामाचे 2 उपप्रकार आहेत. एक आहे पदार्थवाचक आणि दुसरं आहे आपलं समूहवाचक. मग बघा, आता सामान्य नाम म्हणजे काय? एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्म मुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणते. जसं बघा, घर, कुत्रा, शहर, माणूस, ग्रह, मुलगी हे सगळे सामान्य नाम आहे. मग सामान्य नामाचे 2 उपप्रकार पडलेले आहे. एक पडलेला आहे पदार्थवाचक आणि दुसरं पडलेलं आहे समूहवाचक. मग पदार्थवाचक मध्ये काय येते? तर पदार्थवाचक नाम हे
शक्यतोवर लिटर, मीटर आणि ग्राम मध्ये मोजतात, संख्येत मोजले जात नाही. पदार्थवाचक नाम लिटर, मीटर, ग्राम मध्ये मोजतात, संख्येत मोजले जात नाही. उदाहरणार्थ तांबे, सोने, कापड, मीठ हे जे आपण मोजतो तर हे सगळे ग्राम मध्ये मोजलेले जातात. समूहवाचक, आता समूह दर्शवणारे शब्द, जर एखाद्या शब्दातून आपल्याला समूह दर्शवत असेल तर त्याला समूहदर्शक शब्दांना समूहदर्शक नाव असे म्हटले जाते. मोडी, जुडी, ढिगारा, कडक, थवा हे शब्द आपल्याला समूह दाखवणारे शब्द आहेत, त्याच्यामुळे हे समूह वाचक नाम राहील, समूहवाचक नाम राहील. आता दुसरं आहे आपलं विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे विशिष्ट प्राणी, वस्तू आणि व्यक्तीचा बोध होतो. विशिष्ट प्राणी, व्यक्ती आणि वस्तूचा बोध विशेष नामातून होतो. जसं गोदावरी, रमेश, मुंबई, सूर्य, चंद्र हे सगळे विशिष्ट अशा वस्तूचा बोध होतो, म्हणून त्यांना विशेष नाम म्हटले जाते. तिसरं आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांना भाववाचक नाम म्हणते. ते कल्पनेने मानलेले असते, गुण असते, अवस्था असते, कृती असते, ज्याची स्पर्श, चव व डोळ्यांनी पाहता येत नाही. जे आपल्याला स्पर्शही करता येत नाही, चवही घेता येत नाही आणि डोळ्यांनी सुद्धा पाहता येत नाही, त्यालाच भाववाचक नामाला धर्मवाचक नाव सुद्धा म्हटले जाते. आता भाववाचक नाव मध्ये काही प्रत्यय लागते, जसं य प्रत्यय लागून बनलेले शब्द सौंदर्य, माधुर्य, शौर्य, मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, देवपण, बालपण असे काही प्रत्यय लावल्या जातात. वेडेपणा, श्रीमंती, गरिबी, चोरी, गोडी, नम्रता, समता, वीरता, पाटीलकी, फसवेगिरी, लुच्चेगिरी, नवलाई, चपळाई आणि चतुराई या प्रकारचे मित्र प्रत्यय लावल्या जाते आणि प्रत्यय लावून आपल्याला भाववाचक नाव बनवता येते. तर नामाचे मुख्य किती प्रकार आहे? 3. कोणते आहे? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर सामान्य नामाचे 2 प्रकार आहे, पदार्थवाचक आणि समूहवाचक. तर विद्यार्थी मित्रांनो, नाम हा घटक आपण बघितला होता. नामाचे मुख्य प्रकार बघितले होते आणि त्याचे वाले जे उपप्रकार आहे सामान्य नामाचे ते बघितले होते. आता नामाचे विविध उपयोग आपल्याला बघायचं आहे की नामाचे विविध उपयोग कसे होतात. तर सामान्य नामाचा उपयोग विशेष नाम म्हणून केला जाते. सामान्य नामाचा उपयोग विशेष नाम म्हणून केल्या जाते. तर व्यक्ती, स्थळ, वस्तू व प्राणी, व्यक्ती, स्थळ, वस्तू आणि प्राणी अशासाठी जर उल्लेख केला असेल तर ते विशेष नाम म्हणून बनतात. आताच अजय नगरहून आला. आताच अजय नगरहून आला. तर इथे आपण नगर हा शब्द वापरलेला आहे. तर नगर हे सामान्य नाम आहे, पण अजय नगरहून आला म्हणजेच त्याचं विशेष नामासारखा इथे त्याचा उपयोग केलेला आहे. आमचा पोपट कालच गावला गेला. आता पोपट, पोपट या वाक्यामध्ये एका व्यक्तीचं नाव म्हणून उल्लेख केलेला आहे आणि व्यक्तीचं नाव म्हणून उल्लेख केलेला असेल तर ते विशेष नाम बनल्या जाते. म्हणून नामाचा उपयोग म्हणजे सामान्य नामाचा उपयोग आपण विशेष नाम म्हणून बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण एक वाक्य घेऊ यामध्ये. आमची बेबी 10वीत आहे. आता बेबी हे सामान्य नाम आहे,
पण इथं एका व्यक्तीशी जोडल्यामुळे ते इथे विशेष नाम बनलेलं आहे. विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम म्हणून करतात. मग एखाद्याला उपमा देण्यासाठी जर दुसऱ्या नामाचा उपयोग करत असेल तर त्याला सामान्य नाम म्हणून उपयोग होतो. तर बघा आता, कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहेत. मग कालिदासला शेक्सपियरची उपमा दिलेली आहे. म्हणून शेक्सपियर हे विशेष नाम आहे, पण वाक्यात त्याला सामान्य नाम म्हणून वापरलेलं आहे. आमच्या विद्यार्थ्यात भीम हवेत सुदामा नकोत. आमच्या विद्यार्थ्यात भीम हवेत सुदामा नकोत. इथं भीमाचा उपयोग धष्टपुष्ट या अर्थाने केलेला आहे, उपमा देण्यासाठी केलेला आहे. तुमची मुलगी त्राटिकाच दिसते. तर ह्या जे आपण 3 वाक्यामध्ये विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग बघितलेला आहे. आता भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. आता भाववाचक नामे व्यक्तीसाठी वापरल्यास विशेष नाम म्हणून उपयोग होतो. जसं बघा आता शांती. शांती म्हटलं तर कॉमन याच्यात बघितलं तर ते भाववाचक नाम आहे. पण शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. तर इथं व्यक्तीसाठी वापरलेलं आहे म्हणून इथे विशेष नाम झालेलं आहे. शिक्षकांनी समाधानला मारले. आता समाधान म्हटलं तर भाववाचक नाम आहे, पण त्याला एका व्यक्तिवाचक बनवलं. शिक्षकांनी समाधानला मारले. आता विशेषण साधित काही नामे आहेत. शहाण्याला शब्दाचा मार, श्रीमंतांना गर्व असतो. त्यानंतर अव्यय साधित नामे आहेत. आणि, पण, परंतु. म्हणजेच एक उदाहरण बघितलं आपण तर त्यांच्या बोलण्यात परंतुचा वापर होतो. त्यांच्या बोलण्यात परंतुचा वापर होतो. विपुलता दर्शक नामे आहे. जसं वाक्यामध्ये यंदा जरा जास्तच पपई आली. हे विपुलता दर्शक नामे दिलेली आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नाम या विशेषणाबद्दल, या पार्ट ऑफ स्पीच मधली पहिली जात नाम बद्दल बरीच माहिती बघितलेली आहे. तरी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.